श्रीराम जय राम जय जय राम. वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण. आपला देह पंचमहाभूतांचा आहे. यामधला मी कोण हे पाहावे. जे नासणार ते मी कधी असणार नाही. म्हणजे पंचमहाभूतांचा मी नाही हे ठरले. जो शाश्वत असतो तोच सच्चिदानंद असतो. मी भगवंत स्वरूप व्हावे अशी प्रत्येक मनुष्याची सुप्त अगर प्रकट इच्छा असते, तेव्हा त्यापैकी थोडा तरी मी असल्याशिवाय मला असे वाटणार नाही. भगवंताचे स्वरूप आनंदमय आहे आणि आपण सर्व लोक आनंदात राहावे असे म्हणतो. मी या आनंदापासून वेगळा होतो तेव्हा कुठेतरी चुकले असे समजावे. अपूर्ण सृष्टी पूर्ण करण्यासाठीच मनुष्याची उत्पत्ती भगवंताने आपल्या अंशरूपाने केली. आपल्या आनंदात व्यत्यय आणणारे विषय जाणून घेतले म्हणजे मग आनंदात बिघाड नाही येणार. या वाटेने चोर आहेत असे समजले म्हणजे त्या तयारीनेच आपण जातो. जो भक्त झाला त्याला विघ्ने येत नाहीत. भगवंताचे म्हणून कोणतेही काम केले म्हणजे त्रास नाही होत. आनंदाचा साठा कुठे निश्चित असेल तर तो भगवंताजवळ आहे. नाटकात राजाचे काम करणारा माणूस जसा मी खरा भिकारीच आहे हे ओळखून काम करतो, त्याप्रमाणे आपण आपले खरे स्वरूप ओळखून प्रपंच करावा. नाशवंत वस्तूवर आपण प्रेम करतो, तसेच लहान सहान गोष्टीत अभिमान धरतो. इथेच तर आमचे चुकते. मी जे नाही ते व्हावे यात दुःख आहे असे वाटते. कामधेनूजवळ आपण विषय मागतो आणि मग दुःख झाले म्हणून रडत बसतो. याला काय करावे. जो परमार्थात जाणता तोच खरा जाणता होय. परमार्थ म्हणजे बावळटपणा कसा असेल. अनेक बुद्धिमान विद्वान लोकांना जिथे आपल्या बाजूला वळवायचे असते तिथे बावळटपणाला वावच नाही. विद्वान लोक वेदांत अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवतात. मग सामान्य माणसाला असे वाटते की अरे हा वेदांत आपल्यासाठी नाही, परंतु ही चूक आहे. वेदांत हा सर्वांसाठी, सर्व मनुष्य मात्रासाठी आहे. वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही. घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान लहान खोल्या येतात, त्याप्रमाणे वेदांतात इतर सर्व शास्त्रे येतात. शास्त्राचे मार्ग हे वृत्तीला भटकू न देण्यासाठी आहे. ते वृत्तीला हलू देत नाही. त्यात नामाची गाठ पडली की भगवंतापर्यंत साखळी जोडली जाते. आपण व्यवहारासाठी जन्माला आलो नसून भगवंतासाठी आलो आहोत. म्हणून आपण अमुक एक वस्तू नाही म्हणून कष्टी होण्यापेक्षा दुसरी एखादी वस्तू आहे म्हणून समाधानात राहावे. समाधान ही वस्तू फक्त भगवंताजवळ मिळते आणि ती मिळवण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. वृत्तीचे समाधान असणे ही भगवंताच्या कृपेची खूण आहे आणि त्याकरिता भगवंताचे सतत अनुसंधान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीमणाचे श्लोक 77. निरूपण. करी काम निष्काम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे, करी छंद निर्द्वंद हे गुण गाता, हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. कोणत्याही मार्गाने गेले तरी शेवटी नामच घ्यावे लागते असे समर्थ मागील श्लोकात सांगतात. या श्लोकात श्री समर्थ कीर्तन भक्ती सांगतात. जेव्हा एखादा साधक आपल्या आवडत्या देवाविषयी ऐकतो
तेव्हा त्याला आपल्या माहिती असलेली आपल्या लाडक्या देवाविषयी सांगण्याचा मोह होतो आणि तो कीर्तन भक्ती करू लागतो. आपल्या लाडक्या दैवताविषयी किती सांगू आणि किती नको असे त्याला होऊन जाते. त्यातूनच राघवाविषयी काम निर्माण होतो. म्हणजे मला फक्त राम हवा अशी वासना शिल्लक उरते. यातूनच तो निष्काम होतो. त्याच्या वासनांचा क्षय होतो. कारण श्रीराम कृपेने त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात किंवा त्याला विषय वैराग्य उत्पन्न होतो. त्यामुळे त्याला षडरिपू त्रास देईनासे होतात. त्याला सर्वत्र रामरूप दिसू लागते. जली स्थळी काष्टी पाषाणी सजीव निर्जीव सर्वत्र रामरूप दिसू लागते. त्याला स्वतःचा विसर पडतो. त्याची देहबुद्धी नाहीशी होते. त्याचा मीपणा नाहीसा होतो. सर्वत्र रामरूप दिसू लागल्यामुळे त्याची दृष्टी विस्तारित होते. आकुंचित राहत नाही. हे सर्व होण्यासाठी समर्थ सांगतात की हरिकथेवर विश्वास हवा. हरिकथेवर विश्वास ठेवला की हरिदास हरिकथेत विश्वास ठेवतो. तो स्वतःला विसरतो. भगवत स्वरूपाशी एकरूप होतो. कीर्तनात ब्रह्मरस असतो असे तुकोबाराय म्हणतात. कीर्तनाची आवड निर्माण झाली की कीर्तन केल्याशिवाय चैन पडत नाही. सतत कीर्तन करत राहिल्यामुळे, कीर्तन करण्यापूर्वी अभ्यास केल्यामुळे चित्त सात्विक होते, शांत होते, निर्द्वंद होते. म्हणजे सुख दुःख, राग लोभ, मान अपमान या कोणत्याही परिस्थितीत चित्त डगमगत नाही, अस्थिर होत नाही. चित्ताची शांती ढळत नाही. असेल ते असू द्यावे, नसेल ते नसू द्यावे अशी मनाची भावना होते. म्हणूनच श्री समर्थ म्हणतात, आपुलिया सुख स्वार्था केलीच करावी हरिकथा. हरिकथे विण सर्वथा राहूची नये. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. राम सर्वांमध्ये आहेत. एक अर्थपूर्ण नाम म्हणून आपल्या ऋषीमुनींनी रामनामाला ओळखलं आहे. त्यांनी या पूजनीय नावाची पारख केली आणि नावांपूर्वी लावण्याची परंपरा सुरू केली. प्रत्येक हिंदू कुटुंबात हे पाहायला मिळतं की मुलाच्या जन्मावेळी, विवाह वगैरे शुभप्रसंगी रामाचे गीत गायले जातात. अगदी मृत्यूच्या क्षणी सुद्धा राम नावाचा घोष केला जातो. राम सर्वांमध्ये आहेत. राममध्येच देव आहे आणि देवामध्येच राम आहेत. राम नामाला देवाचा महामंत्र मानलं गेलं आहे. राम सर्वव्यापी आणि सर्वांना मुक्त करणारे आहेत. राम सर्वांच्या चेतनेचं सजीव नाव आहे. राम नामाच्या चेतनाच्या प्रवाहामुळे काळातील प्रत्येक अपूर्णता आपोआप पूर्ण होते. हे नाम सर्वसमर्थ आहे, जे चेतनाला जड करू शकते आणि जडाला चेतना देऊ शकते. प्रत्येक रामभक्तासाठी राम त्यांच्या हृदयात राहतात आणि सुख, सौभाग्य व दिलासा देणारे ठरतात. सर्व संत श्रीरामाला सदैव आपल्या हृदयात ठेवून त्याच्याच प्रेरणेतून महान आणि सौभाग्यशाली झाले. संपूर्ण जीवन कृष्ण प्रेमात रंगलेली मीराबाईने शेवटी हेच गायलं, पायो जी मेने राम रतन धन पायो. तिने असं का म्हटलं की कृष्ण रतन नाही तर राम रतन. श्रीरामाचा उल्लेख इथे यासाठी केला जातो कारण इतर देवी देवतांच्या तुलनेत ते सर्वांना सहज प्राप्त होणारे आहेत. हे नाव सर्वात सोपं, सुरक्षित आणि निश्चितरित्या ध्येय प्राप्तीचं माध्यम आहे. मंत्र जपासाठी वय, स्थान, परिस्थिती, काळ, जातपात अशा कोणत्याही बाह्य गोष्टींचं बंधन नाही. कोणत्याही क्षणी, कोणत्याही ठिकाणी आपण हे जपू शकतो.
श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामात झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.